अरे खेकडे पाय गेली. अरे लय मोठी आग अशी का? सर बरं थांब जरा. थांब पोरू बाळा 2 मिनिटं. हिच्या खाली दगड मोठे. हीच दगड आहे हा. का असलं असं. बापरे. हे बघा दिलेलं आहे एक नंबर असं गरम बघा कसं वापस सुटल्या ते एक नंबर. चला आता जेवण करू. तर चला नदीवर तर आलोय सगळीजण मस्तपैकी फॅमिली सोबत. आणि आज आहे ना काहीच प्लॅन करून नाही आलो खरं तर. जाळे आणल्यात त्याच्यानंतर जोळणं आणल्यात आणि उपसायचा प्लॅन आहे. खरं तर उपसायचाच प्लॅन आहे पण आधी बघूयात कुठं जागा दिसते का, कारण की दिवाळीच्या टायमाला सगळं नदी उपसतात बरेचसे लोक. तर जर जागा भेटली आपल्याला उपसायला तर मस्तपैकी उपसून मासे पकडूयात, कारण यावर्षी आपल्याला अजूनपर्यंत उपसून मासे भेटलेच नाहीत. असे काय कपडे वाळत घालायला लागले, आले कपडे धुवायला लागले होते. बघा असे का आज काय कपडे बिडे धुवून पुण्याला जायचं का? तर हे इकडं तर खूप मोठं डोह मित्रांनो. हे तर काय जमणार नाही आपल्याला उपसायला. इकडे एका ठिकाणी ना एका छोट्या डोहामध्ये चांगले मासे दिसले तर आहे ना मस्तपैकी उपसून मासे पकडूयात. इथं आहेत ना एका डोहा बारीक छोटासा डबकं आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी मासे आहेत मित्रांनो. तर दाखवतो तुम्हाला मी. इकडे बघा थोडे मासे दिसत आहेत त्याच्यामध्ये. हे बघा पितोळ्या दिसत आहेत, याच्या खाली सुद्धा मासे असतील चांगले. तर पितोळ्या दिसत आहेत मस्तपैकी. बघू उपसून तर बघू. कालवणापुरतं भेटले तरी बाजले. बघा भरपूर सारे दिसत आहेत. हे बघा बारीक सारीक सुद्धा आहेत. बघा या साईडला सुद्धा दिसत असतील तुम्हाला, बरेचले दिसत आहेत. तर ना आपण उपसूयात हे. आणि छोटंसंच आहे, जास्त मोठं नाही. तर आले ना खालच्या साईडला आपण हे लावून ठेवलं मच्छरदाणी, जेणेकरून ना वर खालती मासे लगेच त्या पितोळ्यात ना एकदा लिपायला लागलं ना वरच्या साईडला पाणी अडवलं की लगेच खाली पळतात. तर खाली हे लावलं. आता चला माती घेऊन येऊ, तयारी करूयात. अशी का चल माती घेऊन येऊ चल आपण. हां हा ये थोडंच पुन्हा आम्ही दोघंच आहे ना. हा इथं असं वरती पाणी बंद करू. बघा इकडं वरती याला इथं पाणी बंद करायला लागेल. असे काय हे पाणी बंद करायला लागेल इथून. हा इथून करायला लागेल बंद. इथून पाणी बंद केलं की मग हे बघा हे आपल्याला उपसता येईल. दगड लावून घेते. हो मोठी आहे. त्याला माती लागणार हो लिपायला. माती नीट बसवा ना. बस खालून माती लावता येईल. हां दिवाळी झाली की लोक लगेच सुरुवात करीतात माहिती ना. हृदय माती आन्सर कडाय भरून. खा ना मोदक. मग अशी तिने काय केलं तर माहिती का, म्हणते आई साबण आणलं का नाही. लगेच माती घेतली सगळ्या अंगाला चोळून ठेवली. म्हणते तू साबण नाही आणलं ना, मग मी साबणाने आंघोळ करते. ते पुढं दगडी आहेत ना त्याच्यातून घेऊन येतो तेव्हा नेऊन लिपतो बरं का. हां हां चिकट माती म्हणून लिपतंय आणि लगेच. ऑलरेडी ते लोकांनी काय तू काय सुपरवायझर आहे का नुसती मागं उभी राहिले सांगायला आईला. तो त्या घेऊन आला बघा कढईमध्ये. कढईमध्ये घेऊन आलाय माती गडी. इकडं अशी का लागलेली पाहायला. मोठे घे ना असे का मोठे माती घे ना चांगले. जडे मी त्यांना भरून आणलेले आहे रे. बघा खालती आता लगेच गडूळ पाणी झालं. आता त्या पितोळ्यात ना वर फिरणारे दिसत होत्या मग असे ते लगेच खालती भरतील का ना. त्या पितोळ्यांना तसंच करायला का त्याचं खालती मच्छरदाणी. बरं झालं आपण मच्छरदाणी आणली बरं का. कोणची थांब पाण्यातून जाऊ नको. आता पाणी हल्लं का मग ते फुटल. मग हे करते ना बाळा. ते माती आण तिथून माती आण. तिथं टाकली बघ मी ती माती घेऊन ये. तू नको आहे ना, तू काय नको काम वाढू. पाणी पूर्ण बंद झालं बरं विश्वास. असे का बारीकच चळे मित्रांनो असे पाणी वाहायचे आणि त्याला बरोबर मासे तिथं अडकलेत. फक्त काही कपार वगैरे नसले पाहिजे, कारण कपार जर असेल तर मग काय होते कपारीच्या आतमध्ये जातात, काढता येते नाही. अयो पडले होते. आता उपसायला बारखारी ताट आणलेत ना. मोठं नाही आणली. कढईन पे पातेला आणलेलं. कढई आणि पातेला आणलेलं.
त्या उपसतात तसं आणि मग त्यांनी मासं नाही जाते काय? मासा मग गेलं का ते त्याच्यात अडकलं ना. अरे देवा, ते कशासाठी लावलं? मच्छरदाणी तर फार खराब होत करून टाकली तुम्ही. तेच ना, मजा वाटत आहे कायचं मग आता जरा हात पुढे घ्या. यार. आताच काढायला लागले पाणी, लगेच हात खुडी आले. त्याच्यामुळे मी बघत होतो लय वेळ का बारीकसा कुठेतरी भेटला पाहिजे मासं मागायला. हा ना, जाऊ दे, इकडे आहे मच्छरदाणी. हा? मच्छरदाणी आहे. मच्छरदाणी आहे. तेच ना. उपसायला आम्ही असा ताट आणला का बस रे बस. हे अशी कलर घ्यायला सांगितली ताटं, म्हटलं चांगलं ताटं घे, तर तिने बघा ते हृदय लय नको आणू बाळा, थोडीशी आणून ठेव बघता, काय एवढं प्रेशर नाही तिथं फुटणार नाही. नाही जास्त पाणी होईल, लगेच एक 15-20 मिनटं लागतील फक्त. भरपूर मासे पण त्याच्यामध्ये, तर याला ना लय मेहनत लागते. उगा सातर नाही तिला पाणी पार कमी झालं नाही तर ना लय पाणी हे करायला लय हे आणायला लागते माती का गाणं. थोडं आपण आहे ना हे करू ना थोडं एक दमला का मी तू दमली का मी उपस्थित मी दमली का तू का नाही असं करू मग बरोबर होईल. त्यानं परत माती घेऊन आलंय. हा तिथं ओतून ठेव बा, तिथंच ओतून ठेव, म्हणजे जर फुटलं तर हे करता येईल. तिकडे घेऊन ये इकडं, चल. त्याला कशा सांगत राहील सारखं काम. मग कोणाला सांगू? होऊन जातं. तुला सांगू? सांगू नाही त्याला आता धर ना, उपसत आहे. उपशितो ना मग, मी काय घाबरतोय काय. बघू ना आता किती उपशीत. आपलं नाही का अजून लय पाणी राहिले, दगडाचं दिसायला लागले. आपल्याला असं वाटत आहे सुरुवातीला लय थोडासा असतं. हा ना, एकदा उपसायला आलं ना तर मग काय तू पण जी मच्छरदाणी निघाली होती बघा तिथं. ए मागो बसेल हो मसाला आलं ते ना असे. पाणी वरतून कसं काय तयारी होती, हृदय जा रे तिथं लिपून घे थोडा. परीला द्या उपसा. सगळे कसे कामाला जटले. करा करा करा. आता राहिलं थोडंसंच पाणी राहिलं बरं का ना. ते मासे दिसतात बघा, बघा ना. खेकड सुद्धा, अगं खेकड निघाली बाहेरची राहणे ते काय. हे बघा, नाही हा काढ. हे बघा कसे बघा दिसतात, अगं लय मासे तसे बरं. ते बघ ना इकडे बघ, हा पायापाशी बघ ना ते किती आले ते बघ मागच्या साईडला. हा पायाला मस्त आहोत. उरक हृदय उरक लवकर, थोडा राहिलंय. म्हणजे पाणी कमी करता येईल आपल्याला, त्यासाठी असे काही थोड्या दगडी बाजूला काढून टाकल्या तिथल्या, पटापट पाणी कमी होईल. पितोळ्याला दिसत का असे का जास्त करून. हे आतात ना मित्रांनो उतरणीला मासे लागलेत ना, जिथं थोड्या दगडी बिगडी असतील तिथंच थांबत येतात त्या डोवाला. काय गेलं गेस हा काय दर चल दर मी हा इकडं ना. हे बघा इकडे आलं बघा एक मासं आता दिसायला लागले का. आता पार पाणी कमी झालं ना. हे बघा आता आहे ना पाणी पूर्णपणे कमी झालंय बघा कसे मासे. हा ना व्यवस्थित बरं का, नाही तर जाऊ तुम्ही लय मासे घालवशाल. हे का मस्त पैकी असे नाही का मासे एकदम असे इकडे तिकडे आता नाही का जागा करायला लागले तर दिसायला लागले. हे का वा किती सुंदर उडताय वर, जसे काय चढणीला लागले तर. बरेच मोठे जर का दिसतंय ना, दिसतेत ना. त्या का इकडे बघा तुमच्या मागे बघा बघा कसे सरपड त्या का तिकडं कशी उडत आहेत बघा ना. हा पकडा पकडा चला आता उडकता घ्या. त्या का तिकडं बघा किती उडायला लागले तर बापरे. हा लय मजा येते. हा चल ना बरं बाजूला. बापरे कसले छान उडताय वर बघा तिकडे बघा ना. अरे आणि बघ ना त्या पायापाशी केवढा मुळे आलाय. पकड ना तो. हा पकडून घे. अरे कडे बघा आता असेच याचायचे. हा
केवढे आहे ना एक इकडे हृदय नाही पकडला आता अशीच पायापाशी बघ अशी का केवढे मोठे हे बघ हे बघ पितळी बघ हे पकड 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 हा परी नाही परी नाही पकड हाताला लागते. काय का थांब दगडी उलट्या पालट्या नको करू दगडी खाली घुसल्या असतील अरे तर आता पूर्ण कोरडा करीत आणलंय बघा हे बघा तरी उडत आहेत मासे वर आणि एकदम कोरडा केलाय अजून थोडंसं पाणी राहिलं मित्रांनो त्या पाण्यामध्ये मासे सुद्धा बघा किती दिसत आहेत मस्त मोठे मोठे मळे आहेत मित्रांनो एक नंबर आहे बघा या साईडला पितळे वगैरे बघा अरे कसली मोठी उडाली का ते पितळी हा खेकड निघाले हो खेकड असे का तिथं बारीक खेकड निघाले त्या साईडला हा ना त्या खेकड्यात अरे परी ते परी बघा तिकडे पकडी सुटले बघ रे हृदयाला तर लयच मजा आली का हृदय नाही ना मासं पकडायची एक नंबर मजा मित्रांनो हे अनुभव तो बघा कसली जबरदस्त हृदयानं 2 पकडून आलं होतं आणि आता ना एकदम म्हणजे कोरडं केलं आपण पार कोरडं केलंय अजून थोडंसं पाणी पलीकडच्या साईडला बघा तिथं अशी काय हे करते ते तिथं फक्त थोडंसं पाणी राहिलं आता तेवढं फक्त काढून टाकायचं आणि मग तुम्हाला मासे दाखवतो कसले मासे त्याच्यामध्ये मेन इथंच अरे हो घ्या केवढी पितळी आले बघ ना अशी काही हा पाणी कमी झालं बघा कशा उडायला आल्या केवढी होती ना कसली पितळी बघा हात नको ना घालू त्याच्यामध्ये दगडीन खाली हात नको ना घाल बाळा तर काय असेल खेकड वगैरे चावल ना बाळा तिथं हा ना अरे तिला माहितीच नाही तर चला हे बघा सगळं आता कोरडं झालं हा रे कसला मोठा बघा अरे अरे इकडल्या साईडला पडला हृदय बघ इकडल्या साईडला पकड हृदय कढईमध्ये ठेवा आता चला याचा आता पटापट आणि ती दगड बघ तिकडच्या साईड त्याच्या खालीच मेन मासे असणारे ते आहेत का नाही हा बघ बरं अरे खेकड पाय व गेली अरे मोठी आग अशी का हा हळू ना आईला खेकड मास हे नसणार बरं त्याच्यात जास्त खाली काय का ना कसं काय अरे बघ इकडे आली बघ केवढी आहे ती एक नंबर मोठी खेकड आहे ती दगड लागलं का पाहायला तुझ्या हळू ना दगड ना हेर मला वाटलेलं लय मासा असतील तुझ्या खाली अरे गेला त्या पाण्यात जाईल तिकडं हा ना त्याच्या खालीच खेकड गेले असे का उचक बरं हे उचक बरं याच्या खाली खेकड गेले ती पकडून घ्या आधी हे बघ हे बघा केवढी आहे बघा एक नंबर हा एक नंबर खेकड भेटली हा ना ते माझ्या हातात द्या ना माझ्या हातात दे मी घेतो हा मी पकडून पण आणलं मी पकडून धरतो बघा एक नंबर असे मोठे खेकडे भेटले हे परीला और बघा परू ना कितीला असं काय डायरेक्ट ताटामध्ये हे करून घेतले तर बकेले हा काम वाचवलं तिने आपला हे बघा परी ना बघा किती लय पकडलेत बघा आम्ही इकडे उपासता सगळ्या पितळ्या अशा वर उडत होते त्या परूना पकडून घेतल्या आता हृदय याच आता येचून घे आता डायरेक्ट हा टाक त्याच्यामध्ये ते दगडी उचकून बाजूला टाक बाळा दगडी उचकून वरती टाकायचं आणि त्याच्या खालचं मासं काढून घ्यायचं अयो माझ्या इकडून राहिलं तुम्ही त्याच्यावरून टाका आपल्या इकडून तर झालेलं आहे बघा सगळं मासे पाणी पण उपसून आता तिथं राहिलेत बारीक वाटीने घ्या काढून हा तिथं पाणी आहे ना त्याच्यामुळे तिकडे गेले सगळे इकडे पण भरपूर मिळाले आपल्याला आयुष्यपो इकडचे इकडचे दगड खायचे इकडचे बघा ना आता खरं मजे ना हे असते बघा मित्रांनो एकच नंबर मासे तर आता आपल्याला ते दगड उचकून दाखवणार थांब परू बाळा 2 मिनिटं दगड मोठे हीच दगड आहे असलं असं कसलं बघा कसलेत ना नागच ना अयो काय खेकड चावली रे बारकी खेकड चावली ना बघ ना किती आहेत ना तिथं ती मोठी दगड होती ना खेकडी पक्यात रे हा खेकडी पक्यात याचं पाणी ना का मी पूर्ण घालील बरं का हा कुठं टाकलं इकडे वाटे एकच नंबर अगं परे थांब की बाळा खेकडी पण येतात चावतील बाबा तुला भीती कशी वाटत नाही आता मस्त याच हा
कसलं शेवडलंय ना मोठं ते बघा मोठं किती मोठे हा बघ ना केवढे है ना हे बघ. अरे 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 लागतंय का ना हाती बघ ती परी बघ बघ ना बघ कसं धरलंय अरे वा, हे इकडे. तिकडे ते रोजाटा बघ किती पकडून आणलं बघ तिकडे. हा. अरे हे बघ परी इकडे गेलाय थांब तू पायाला लावशील कडे वन परी बाळा परी ना लई डोक्यावर पडशील का खाली या वर्षी मित्रांनो पहिल्यांदाच आलो आणि 1 नंबर मासे भेटले बघा अजून सुद्धा येचून घ्यायचे तर बारीक सगळे राहिले तर तिकडे अरे हा खेकडे खालेत ना लय बारीक खेकडे ग जबरदस्त मजा आली मित्रांनो मासा पकडायला अजून हे करू नको पाणी नको होतं त्याच्यामध्ये बाळा पाणी नको होतं परीच्या हाताला चावले तर चला मित्रांनो बघा सगळं मासे घेतले येचून आता तुम्हाला दाखवतो मासे किती भेटले तर असं वाटलं तर थोडंच मासे भेटतील पण 1 नंबर भेटले अजून आपल्याला ते हे खोलायचे ते मच्छरदाणी लावलेले ना ते खोलायचे त्याच्यामध्ये सुद्धा मासे उपासताना गेले असतील कदाचित ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी आता चला झाले मित्रांनो बघा मासे तर पकडून झाले आपले थोडेसेच राहिले तिथं आता हा जर टाक त्याच्यात दगडी नको टाकू तर चला हे बघा मासे बघितले मित्रांनो एवढे मासे पकडून घेतलेत असे का नाही तर झाले तस येचून आता ना ते तिकडचे दाखवतो की ते त्याच्यामध्ये पण असतील थोडेफार तरी असणारच आहेत कारण उपासताना पितोळ्या वगैरे ना त्याच्यामध्ये जातात हे काढून घेऊया चला व्यवस्थित अशी कवर कर बरं ते ऐक ना पाणी तर नाहीच आहे त्याचं तिकडून फक्त अशी मासं इकडं झटकीत हे कर इकडं झटकीत घे म्हणजे मग दिसतील हृदय इकडल्या साईडला होतो सर बाजूला होतो आहेत ना याच्यामध्ये ना जास्त करून ना पितोळ्या असणार आहेत अशी का ते बघा दिसतात बघा थोड्या हे बघा थोडं दिसतात जास्त नाही तरी पण आपण लय ते जपून हे केलं ना हे मला बघ केवढं त्याच्यात गेलाय हा मस्त खेकडीने ना हे बघा खेकडी अशा बारीक पिलात ना ते लगेच मासे पार करंडून टाकतात जायचं हे आहे टाकेल बघ अरे रे बघ थांब तिथंच थांब अगं मागे गेला अक्षय का गेला नाही का मोठा तो हा आहे का मला वाटलं गेला आता त्या मागच्या फाऱ्यामध्ये दादाकडे दे हा बघू रे दादा दाखव अरे रे गेला पडला मोठा फळ ते याच्यामध्ये टाक हे घ्या आता ते धुवून आता तुला काम वाढलं बघा 1 नंबर मासे भेटले मित्रांनो मळेच मला असं दिसतच नव्हतं त्याच्या मळे आहेत फक्त पितोळ्या दिसत होत्या काही हे सुद्धा तर मुरे सुद्धा आहे त्याच्यामध्ये थोडे तर चला आता आहे ना साफ करून घेऊ मित्रांनो बघा संध्याकाळ होत आली पार आणि साफ करू मस्त पैकी आणि इथंच असं रेसिपी बनवूयात आता तरी ना बरेच जणांना आपल्या मित्रांना वाटतंय की ना आम्ही मासे साफ करत नाही तर तसं नाही मित्रांनो तुम्ही बरेचसे असं शॉर्ट व्हिडिओ बघताय फक्त पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरती कळेल आपण आहे ना सगळे मासे ना नेहमी म्हणजे कुठले पण मासे असले ना तर एकदम चांगले साफ करून बघा हे असं त्याच्यावरचं काढून आतडी वगैरे काढून आपण साफ करीत असतोय आणि ना साफ केल्याशिवाय खायला अजिबात म्हणजे एकदम कडू मासे लागतात मळ्याचा मासा तर एवढं कडू लागतोय की खावत सुद्धा नाही कारण की मळ्या माशाच्या पोटामध्ये लय आतडे असतात तर आपण नेहमी साफ करता असतोय बरेच जणांच्या कमेंट येत असतात की तुम्ही मासे साफ करते नाही तसं काही नाही हा ना कधीच नाही आणि लोकांनी आता मागच्या एक व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओ होता त्याला एवढ्या कमेंट आलं की मासे साफ नाही केले तेच ना कितीही बारीक मासे असले तरी आपण साफ करीत असतो नेहमी आता आहे ना मी मासे पटपट साफ करून देतो मित्रांनो हे बघा साफ करून देतो तोपर्यंत अशी का गेले ते बघा तिकडे फाटे आणायला तर थोडे फाटे काढूयात आणि इथंच चूल करणार आहे केले पण आहे बघा या साईडला अशी काही चूल पण केले तर इथंच मस्तपैकी आता जेवण बनवूयात माझं भात कसं शिजतो येते चूल पेटवली मस्तपैकी भात घातलं इंद्राणीचं तांदूळ आहे मित्रांनो आपलं भात होतंय तोपर्यंत बघू हे काय करते हे लागले तिकडे मस्तपैकी मासे नीट करायला आमच्या पोरूचं चाललंय तिकडे खेळणं हृदय सर हो पप्पानी काय केलं ह्या काय इथं मस्त पितोळ्या अशा मस्तपैकी साफ करून ठेवल्यात आणि आता इकडं 3 प्रकारचे मासे एकत्र येतं मळे गिडे आणि मुरे मासे तर बघा मस्तपैकी यांचं साफ करणं चाललंय करू लाग पप्पाला पटपट यांचे मासे साफ झाले बघा आले घेऊन मासे मस्तपैकी हे बघा हे मस्त मळे बाकीचे आहेत मुरे बघा मस्त मोठे मुरे त्याच्यामध्ये आणि हे आपले पितोळ्या
आणि आपल्या इकडे भात पण झालाय. भात पण झालं असतं. आम्ही मासे साफ करत पर्यंत भात सुद्धा झाला बघा. भरपूर बाय मासे भेटले का असे का तरी पण? हा. का नाही बरेचले मासे भेटले. चला आता मस्त पैकी कालवण करू आणि फ्राय पण करू. हा भात उतरून घेतलाय आता आणि असे का लागले कढई ठेवले आणि आधी ना आपण फ्राय करून घेऊयात हे मासे. हे जे पितळे आहेत ना मित्रांनो, हे फ्राय केले का एक नंबर लागतात. आणि बाकी ते मिक्स आहेत ना त्याचं कालवण करूयात. तेल टाकून घेऊयात. हे जे मासे आहेत ना मित्रांनो, हे असे साधे फक्त तेलात थोडेसे मसाले टाकून आहे ना बनवले ना की एक नंबर होतात. त्या दिवशी पण बनवले ते पण एक नंबर झाले का ना मस्त. तर तेलामध्ये बघा मसाले टाकले. तर कुठले कुठले मसाले टाकले ना? हळद टाकली आहे, हां लाल तिखट टाकली, धना पावडर आणि गरम मसाला आणि चिकन मसाला. ओके. तर सगळे मसाले डायरेक्ट आहेत ना तेलामध्ये टाकले मित्रांनो. बघा तेलामध्ये टाकलं. आता तेल जरा हे करून द्यायचं, मसाले थोडेसे भाजून द्यायचे आणि त्याच्यात डायरेक्ट मासे टाकायचे का नाही, आणि वरून मीठ टाकायचं. करून बघा एकदा, एक नंबर होतात. एकदम थोडेसे मसाले लागतात आणि टेस्ट तर असले भारी येते एकदम. कसं झालं ना रे? तर आता थोडंसं मीठ टाकून घेऊ. बघा मीठ टाकलं मस्तपैकी. असा अवतार झाला सकाळपासून उन्हामध्ये. आज टोपी घालून आलतो. लास्ट टाईमला आम्ही गेलतो ना धरणावरती, जेव्हा हे झालं होतं मित्रांनो, असला ऊन लागलेलं का बास रे बास. त्याच्यामुळे आज टोपी घालून आलो. चला झालं आता. ठेवलं मासे फ्राय करायला ठेवले. जरा थोडं वरून झाकण ठेवू म्हणजे चांगले शिजतील लगेच. मासे काय शिजायला जास्त वेळ लागत नाही. वातावरणसुद्धा कसलं भारी झालं आहे बघू शकता, एक नंबर असं संध्याकाळचं. आणि आता आमचं कालवण शिजते. फक्त अंधार पडायच्या आधी उरकलं पाहिजे मित्रांनो. बघा आता सूर्य पण मावळला आहे आणि इकडे बघू शकताय वातावरण वगैरे कसलं भारी आहे, एकच नंबर. आणि इकडं आमचं गाव बघा दिसते जवळ. हृदयनाने मस्त आज मासे पकडू लागले दोन्ही पण. परीनं तर मस्त मजा केली, खेकड वगैरे पकडली आज. इकडं आपलं मासे सुद्धा आता झालेत मित्रांनो. हे बघा हे याला आहे ना जास्त वेळ नाही लागत, मस्त लगेच शिजतात. तर खाली लागणार नाही म्हणजे एक नंबर झाली बघा. पाणी पण सुटलं ते वरून. आपण झाकण ठेवलं ना त्याच्यामुळे झालं. मासे झालेत मस्त आपले फ्राय. पण आता उतरणार कसे? का मग पकड कुठे काठी आणली? नव काठी काठी नव ना आता वाचायची तर ना. हा वाचायचे तर काढून घे चमच्याने डायरेक्ट. आता तर आपल्याला ना आता हे मासे जे फ्राय केलेले आहेत ना मित्रांनो, ते डायरेक्ट याच्यामध्ये ताटामध्ये काढून घ्यायचे. तर हे बघा काढून घेतले अशी कानी. आणि बाकी मग त्याच्यामध्येच कालवण टाकायचं आहे. त्याच्यामध्येच मसाले टाकायचे का मस्तपैकी लगेच पाणी टाक म्हणजे मग त्याच्यात होईल का नाही. हां होईल ना. अरे काय झालं? फेकलं असतं की आता. चटका बसला काय? कसलं वारं झालं. बघा एक नंबर मासे रेडी झालेत मित्रांनो. आणि आता कालवण बनवून घेऊया चला पटकन. तर चला मित्रांनो बघा आपलं कालवण पण रेडी झालं. असे का नावाला बसवलं कालवण शिजवायला. तर तिकडे असे तर कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते सगळं. तर चला आता फक्त जेवण करायचं आहे. जेवण करून घेऊयात मस्तपैकी. आणि उशीर पण झाला आहे भरपूर. तर चला आता जेवण करून घेऊयात. सगळं घेतलंय बघा खाली उतरून. आणि भात वाढले असे का नाही. पोरांना ते असे का त्या बस बस इथं बस इथं बस बस बस. ताट कमी पडले ना, नाही तर हे पण नाही. हे बघा मस्तपैकी कालवण आणि फ्राय केलेलं सुद्धा मासे दिले बघा. बरोबर झालं का कसं तर पण. तर चला मला पण दिलं बघा मस्तपैकी. मासे सुद्धा रेडी झालेत. आणि इकडे सुद्धा बघा हे लय नको देऊ मला असे. आणि ते दे थोडेसे.
फ्राय केलेले त्याच्यामध्ये दिले ना. ताटा बारीक झाले आता आपले आज. असे का ताट आणले आज बारीक बारीक असे का? हां हां हे बघा दिलेलं आहे एक नंबर असं गरम गरम. बघा कसं वापस सुटलं ते एक नंबर. चला आता जेवण करू. घे असं चालू कर चालू. मित्रांनो बघा मस्तपैकी आलेले आता ताटामध्ये सगळं वाढून घेतलंय आणि जेवायला सुरुवात करूयात. चला आता जेवण करून घेऊयात पटापटा. पोरांना कसं वाढून दिलंय. पोरं जास्त मासं नाही खाते त्याच्यामुळे रसा दिलाय फक्त. आणि हे बघा मासं अशी काही नाही जास्त ठेवलं का तुला. तर चला आता जेवण करून घेऊयात. बघा मस्तपैकी मासे आणि भात.